राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 6 जुलै या दिवशीचं चिंतन. सद्गुरूंनी ज्याला आपलं म्हटलं त्या जीवाला ऐहिक किंवा पारमार्थिक दृष्ट्या काहीच कमी पडत नाही. तुलसीदासजींची ती गोष्ट सर्वांना माहीतच असेल. प्रभू रामचंद्र आणि सीतामाईंनी खूपच आग्रह केल्यानंतर तुलसीदास म्हणाले की प्रभो, जर काही द्यायचीच आपली इच्छा असेल तर एवढं करा, संत सभा बोलवा आणि जाहीरपणे सांगा की तुलसीदास मेरा, बस, या पलीकडे मला काही नको. सद्गुरूंनी आपलं म्हणणं यापेक्षा दुसरी भाग्याची गोष्ट जीवाच्या दृष्टीनं असूच शकत नाही. तो जीव एकदम अतिमहत्त्वाचा होऊन जातो. समर्थांचं अभय पाठीशी असणं या पलीकडे आणखी काय हवं. अशा जीवाला मग संसार, व्यवहार, प्रपंच, परमार्थ यातल्या अडचणी बाधूच शकत नाहीत. कारण या सर्वांना ठाऊकच असतं की अरे, हा अमक्याचा मनुष्य आहे, याला सांभाळा. सद्गुरूंना आणि देवांना दोनही खरं म्हणजे निराळे नाहीतच. आपल्या भक्तांचा फार अभिमान असतो. त्यांना स्वतःला त्रास झाला तरी ते सहन करतात, परंतु भक्ताला त्रास दिला गेला तर ते त्रास देणाऱ्याला शिक्षा करतात. देव भक्तांचा कैवारी अशीच ब्रीदावली आहे. यासाठी शिष्याची पात्रता मात्र तितकी पाहिजे. अनन्यता आणि अव्यभिचारी निष्ठा या 2 गोष्टींशिवाय ही पात्रता येऊ शकत नाही. लेकरू जेव्हा आईवर पूर्णपणे अवलंबून असतं तेव्हा आई त्याची सर्वार्थानं जपणूक करते की नाही. तसं गुरुदेवांच्या पुढे लेकरू होता आलं पाहिजे. पूर्ण शरणागती हा त्याचा एकमेव मार्ग आहे. सर्वस्व वेचियले समर्पिले पंचप्राण, ही परमपूज्य मामांच्या आरतीतली भावना याचं द्योतक आहे. गुरु हा प्राण विसावा माझा. प्राणाला विसावा नाही, कारण त्यानं विसावा घेतला की लौकिकार्थानं मृत्यूचाच विसावा. त्याला फक्त सद्गुरू विसावा देऊ शकतात. व्यावहारिक गोष्टींचा बाऊ तर सत्शिष्यानं, ज्याला गुरुदेवांनी आपलं म्हटलंय, त्यानं कधीच करण्याचं कारण नाही. कारण त्याच्या दृष्टीनं ती फारच किरकोळ गोष्ट असते. परमार्थाच्या अवघड वाटचालीत सुद्धा ते जन्मोजन्मी सांभाळतात. त्यांना एका आयुष्यातल्या किरकोळ लौकिक गोष्टी सांभाळता येणार नाहीत काय? प्रश्न आमच्या शरणागतीचा आहे. लेकरासारखी अनन्यता गुरु माऊलींच्या ठिकाणी आमची असेल तर आम्हाला कशाची भीती बाळगण्याचं कारणच नाही. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.